केदारशी असं वागायचंय का कौशिकी? केदारला कायम त्रास देत राहायचंय का? शोभताय का आपल्याला हे? नाही. आणि मग मी म्हणतो माझ्यावर कोणाचा विश्वास का नाही? दया काका, दया काका, दया काका, दया काका तुम्ही बस. दया काका बस. एक मिनिट. तुम्ही पाणी प्या. असं नका करू. पाणी मला प्या. काही नको. दया काका शांत हो. तुम्ही बरे झालेले नाहीये. तुम्हाला त्रास होतोय अजूनही. आणि केदारला त्रास होतोय माझ्यामुळे. त्याचं काय? तर मग कौशिकी मला त्याला पुन्हा गमवायचं नाहीये. या सगळ्यामुळे तू मला पुन्हा सोडून गेलात. नाही 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 असं काही होणार नाहीये. फक्त टेस्टच तर आहे काका. बरोबर बोलतीयस तू. एक टेस्टच तर आहे. पण एक गोष्ट नक्की, मी आता जे काही करतोय ते फक्त आपल्या मिशनसाठी. एकदा काही मिशन झालं तर माझा या घराशी काहीही संबंध नसेल. टेस्टचे रिझल्ट्स आल्यानंतर घरच्यांचे केदारशी असलेले संबंध सुधारतील दया काका. तुमचं म्हणणं आहे केदार तुमचा मुलगा आहे ना, मग DNA टेस्ट पॉझिटिव्हच येणार आणि आपोआप घरातले सगळे केदारला एक्सेप्ट करतील दया काका. आणि DNA टेस्ट करून सगळ्यांचंच भलं होणार असेल तर आपण प्लीज ही DNA टेस्ट करूयात. या सगळ्यामुळे माझ्या पोराचं भलं होणार असेल. अर्ध्या तासांनी तुला सबमिट करायचंय. तोपर्यंत तुझी कामं करून घे. मी इकडे ठेवते. एक्सक्यूज मी मॅडम, ते माझं डॉक्टर देशपांडे आहेत ना, त्यांच्याशी अपॉइंटमेंट होती. आजची अपॉइंटमेंट तर नाही. हो मॅडम, ते रमेश देशमुख म्हणून बघा ना. तुमचं नाव नाही आहे यात. मी त्यांना फोन केलेला, आमचा फोन झालेला, ते म्हटले तुम्ही या. मॅडम एक काम करा, प्लीज जाऊन डॉक्टरांशी चेक करा ना. ठीक आहे, मी पाहते. हो हो प्लीज प्लीज प्लीज. थँक्यू. थँक्यू. हे बघा, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायलाच आम्ही इकडे आलो आहोत. एमएनएन चॅनल नाही तर सगळे न्यूज चॅनल, सगळे मीडिया हाऊसेस, त्या सगळ्यांना सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत आणि हा माझा शब्द आहे. पण प्लीज तुम्हा सगळ्यांना थोडासा पेशन्स ठेवावा लागेल. पण का आपण कोणाची वाट बघतोय का? मॅडम जे उत्तरं देण्यासाठी येणार होते ते सगळे आलेत. मग अजून काय राहिलंय? सायलेन्स. आज काय सगळ्यांनी बोलायचंच ठरवलंय? ऐकायचं कोणालाच नाही का? कधीपासून सांगतायत त्या थोडा वेळ थांबा म्हणून. सो प्लीज थोड्या वेळासाठी प्लीज. पण का? अजून कोणी येणार आहे का? केदार खांडेकरांच्या आई येणार आहेत का? आत्ता मी इथे काय बोललो? उत्तर मिळणार नाही एवढी घाई कशासाठी? हे बघा, मुळात ही कॉन्फरन्स कशासाठी आहे तर हा जो मुलगा इथे बसलेला आहे केदार, तो असं म्हणतोय की तो खांडेकर आहे. आणि आज इथे तेच कळणार आहे. सगळ्यांना कळणार नाही तर सिद्ध होणार आहे, आणि तेही पुराव्यांसकट. पुराव्यासकट? म्हणजे हा खांडेकरांचा मुलगा नाहीये का? पुरावा दाखवायचा विषय काढून तुम्ही आमची उत्सुकता अजून वाढवली आहे. गेली कुठे ही तारिणी? मगाशी देवळात जाते असं सांगून तर गेली. हो ना, मग तिला सांग स्वतःची सोय आता तिथेच लाव. वहिनी, प्रेस कॉन्फरन्स सुरू कशी नाही झाली अजून? रिपोर्ट आले नसतील का? येतील ना, लवकरच येतील रिपोर्ट्स. आणि केदारला घराबाहेर काढायची वेळही लवकरच येईल. त्यांचं सामान भरायला घ्या. आले रिपोर्ट्स आले. हो. रिपोर्ट्स? हे कसले रिपोर्ट्स? DNA टेस्ट रिपोर्ट्स. ब्रेकिंग न्यूज. केदार खांडेकर यांच्या केसला एक नवीन वळण मिळालंय.
केदार खांडेकर हाच दयानंद खांडेकरांचा मुलगा आहे की कोणी घुसखोर ते आज सिद्ध होणार आहे आणि त्यासाठी आता आपल्या समोर त्यांच्या DNA टेस्टचा रिपोर्ट सादर केला जाणार आहे. आता आपल्याला कळेल की जी व्यक्ती आहे ती कोणी फ्रॉड तर नाहीये ना, किंवा मग खरंच खांडेकर आहे का. हे सगळं ह्यात आहे या रिपोर्ट्स मध्ये, आणि हा रिपोर्ट आता स्वतः कौशिकी मॅडम ओपन करणार आहेत. सो प्लीज मॅम. कौशिकी खांडेकर स्वतः तो रिपोर्ट सगळ्या मीडिया समोर दाखवणार आहेत. आणि कौशिकी खांडेकर यांनी तो रिपोर्ट उघडलेला आहे. हा केदार खांडेकरांचा वारस असेल ना, देवी मी खूप स्वप्न पाहिली आहेत माझ्या काव्याला त्या घरात सून म्हणून पाठवायची. काहीही कर आणि तो केदार त्यांचाच मुलगा निघू दे. काहीही झालं तरी तो केदार दयानंद रावांचा मुलगा असायला नको. मला माझ्या निशीच्या संपत्तीत कुणीही वाटेकरी नको आहे.